ओम साईराम मित्रांतर आम्ही निघालो आता कसारा घाटाच्या खाली. आता कसारा पोहोचणार 1-2 किलोमीटरपर्यंत आहे कसारा. आणि आता उजेड होत आहे आणि समोरचा व्ह्यू 1 नंबर येतोय. आणि पालखी पुढे चालली आहे. आज पालखी मागे आहे. तर बघत राहा ब्लॉग. जाणं 3-4 किलोमीटरपर्यंत चालत आलं आहे आणि आताच पाय दुखत आहे. आणि अजून पण चालायचं आहे. म्हणजे नाश्ता 9 वाजता मी पोहोचायचं आहे शिर्डीला. कसं तरी करून पोहोचायचंच आहे. आणि चढ उतार कसाराच्या इकडे कसारा घाट मागे गेलो. आता कसाराच्या इकडे पोहोचलो होतं. चढ उतार आला. मामा बोललेला आणि पुढे परत चढायचं आहे डोंगरावर. बघत राहा ब्लॉग. मित्रांनो आता नाश्ता करायला थांबलोय. नाश्ता करायला थांबलात ना आपण? नाश्ता करायला थांबलं. साईराम थकले आहेत. साईराम. हो साईराम. नाश्ता हॉलपर्यंत जायला ताकद हवी आहे म्हणून साईराम थांबवलंय. पटकन नाश्ता करून घेऊया मग जाऊया पुढे. मित्रांनो आता तुम्हाला समोरचा 1 नंबर खतरनाक मधला व्ह्यू दाखवतो. हा बघा, हा समोरचा व्ह्यू दिसत नसेल पण थोडं दिसत असेल. एकदम मस्त वाटतं की धुरासारखं नाही पण ढगासारखं वाटतंय. धुकं आणि धूर त्याच्यामुळे ते मिक्स झालं. त्याच्यामुळे ते ढगासारखं वाटतंय. तर पुढे बघत राहा ब्लॉग. मित्रांनो तर आता कसारा घाट इकडे पोचलो आहे. आता तो वरती कसारा घाटाच्या इकडे चढायचं आहे आणि माझं पहिलेच वर्ष आहे. कसारा घाटाच्या वर चढायचं आहे आणि माझं पहिलेच वर्ष आहे. आणि बघू शकता तुम्ही डोंगरावर जायचं आहे. एवढे वरती गाड्या दिसत नसतील व्यवस्थित. वर हा ब्लॉग बघत राहा. मित्रांनो तर आता आम्ही निघालो आहे नाश्त्यावरून. पालखी पुढे चालली आहे आणि आम्ही मधोमध चालू आहे. पहिली निशाणी पुढे चालली आणि मागची निशाणी मागे अजून थोड्या 10-15 मिनटानंतर निघेल. आणि आम्ही पुढे चाललो आहे. आणि इथं ट्रेन, तिकडून ट्रेनचा व्ह्यू दाखवतो.
काय सांगू विनीता बरं आहे ना सोडवा पॅन्ट बूस पॅन्ट बघत राहा व्हिडिओ काय मोबाईल फॉर्म भरलाय सुप्रसिद्ध प्रत्येक सामाजिक क्षेत्रात आणि शैक्षणिक क्षेत्रात असो कुठल्याही सामाजिक कार्यात आणि तत्पर राहणारे आपले अमोल भाऊ यांना काय वाटते पालखीला येऊन केवढा आनंद झाला काय म्हणजे 2 क्षण आमच्या साई भक्तांना आजचा आनंद द्विगुणित करावा. कमीत कमी 10 वर्ष पत्रेचा उपयोग घेत आहे आणि एकदा पदयात्रेत आलं की वारंवार वर्षानुवर्ष इथे येऊच वाटतं आणि साई बाबा आम्हाला त्या क्षणाने एकदम आरामदायक त्याच्या चरणी आम्हाला घेऊन येतो. धन्यवाद. अमोल भाऊ यांनी आमचे 2 शब्द द्विगुणित करून आम्हाला साई भक्तांना अजून प्रोत्साहन देण्याचे काम केले. आता पण कसारा घाटवर झाला तर अशा अडचणीच्या आणि पाय दुखत असताना पण आमचे साई भक्त एकदम उत्तमरित्या चालून कसारा घाट पूर्ण करत आहेत. बोला ओम साईराम. साईराम 2 शब्द बोल. 2 शब्द हे आमचे साईराम साई सेवक दिलीप भाऊ कमीत कमी 10 वर्ष झाले आपल्या साई भक्तांना कहाणीपासून तहान त्यांची भाग होते आणि ते पण शीतल आणि थंड पाणी सोय करते. ओम साईराम. ओम साईराम.
मित्रांनो आता आम्ही देवीच्या इकडे हे पडतो पाय पडून बाहेर निघूया. मित्रांनो तर आता आम्ही घाटन देवी मंदिरात पाय पाडण्यासाठी आणि हे आहे ते मंदिर आणि इकडे सगळेजण बसत आहे. तर हॉल पण जवळच आहे आणि डायरेक्ट आता दुपारी हॉलवरच येतात. तर मित्रांनो आता इकडे घाटन देवी मंदिराकडे आम्ही पोहोचतोय आणि दर्शनासाठी आणि सगळेजण बसत आहेत. पालखी निघाली
आणि काही काकडी बिकडी सगळं मिळत आहे. आता मी हॉलवरतीच भेटूया पुढे. मित्रांतर आम्ही निघालो आहे आता अर्धा पाऊण तास दुपारच्या हॉलवरून आणि आता पुढे 9 किलोमीटरपर्यंत चालायचं आहे. आता 2 किलोमीटरपर्यंत कव्हर केलं आहे. आरतीचा आणि चहाचा हॉल पुढे 8 किलोमीटरच्या नंतर 5-6 किलोमीटरच्या नंतर आहे. बघत मित्रांनो तर आम्ही अर्ध्यापेक्षा जास्त रोड क्रॉस केला आहे म्हणजे कंप्लीट केलं आहे आणि डोंगराळ भागात केवढा मस्त व्ह्यू दिसतोय. तर बघत राहा ब्लॉग. मित्रांनो तर आता टोलगेटच्या इकडे आम्ही पोचलो आहे आणि पुढे टोलगेटच्या थोड्या पुढे आरतीचा हॉल आहे. तिकडे आता आरती घेणार आहे तर पुढे भेटूया. मित्रांनो पोचलो आहे आता हॉलकडे. त्या साईडला जायचं आहे क्रॉस करून थांबायला लागेल. वाटतं पुढूनच क्रॉस करायला लागेल. गाड्या येत आहेत. ही गाडी गेली का लगेच क्रॉस करायला लागेल नाहीतर परत अडकून राहील. तर या साईडून पण क्रॉस करायचं आहे. क्रॉस केला आता थांबायला लागेल इकडे. बघत राहा ब्लॉग.
मित्रांनो आम्ही पोचलोय 10 वाजता हॉलवर. हा बघा हा हॉल आहे. आतून पण मस्त दिसतोय. म्हणजे उद्या किंवा परवा लग्नाचं फंक्शन आहे त्याच्यामुळे इकडे पूर्ण हे गेलं आहे डेकोरेशन. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करा.